हाय नमस्कार सर्वांना, आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 3 पीस प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग आपण कशा पद्धतीने करायची आहे ते आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। तुम्हाला दिलेले टिप्स वगैरे तुम्ही सर्व काही व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुम्हाला सर्व काही स्टेप्स काय आपण केल्या ते तुम्हाला समजून येतील। तर पहा, इथं आपण डीप नेकचा फ्रंटचा डीप नेक आपण प्रिन्स कटचा कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण पाहणार आहोत 3 पीसचा, ठीक आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। आपले व्हिडिओ आवडत असतील, युजफुल ठरत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे। पहा, अशा पद्धतीने मी बाहीचा कटिंग कशा पद्धतीने करायचा आहे त्याचा व्हिडिओ मी काल तुम्हाला अपलोड केलेला आहे, तो पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा। तोही व्यवस्थित टिप्स ट्रिक्स आहे, तुम्हाला कशा पद्धतीने कटिंग बाहीची करायची आहे ती व्यवस्थित पद्धतीने सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे, तो व्हिडिओ नक्की जाऊन पहा, ठीक आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल। चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। पहा, इथं मी सर्व मापे लिहून घेतलेली आहेत, म्हणजे ते तुम्हाला सांगते कोणकोणती मापे आपल्याला लागणार आहेत। पूर्ण उंची घेतलेली आहे मी पूर्ण, ठीक आहे। 34 साईजची आपण पूर्ण मापे घेतलेले आहेत। 34 साईजचा आपण 3 पीस प्रिन्स कट ब्लाउज आपण कटिंग करणार आहोत। पूर्ण उंची घेतली आहे, शोल्डर घेतली आहे, मुंडा घेतलेला आहे, शोल्डर पट्टी घेतलेली आहे, 1/4 छाती घेतलेली आहे, 1/4 कंबर आपण घेतलेला आहे। हे बेसिकली पूर्ण एवढी मापे आपल्याला लागतात, ठीक आहे। त्याच्यानंतर आणखी मापे काय काय एक्स्ट्रा लागतात ते कटिंग करता तुम्हाला नक्की सविस्तर सांगेल। पहा, कुठल्या मापांमध्ये आपल्याला मार्किंग ॲड करायची असते, स्टिचिंग मार्जिंग ते तुम्हाला सांगते। पहा, पूर्ण उंचीमध्ये आपण मेन माप आपलं 12 आहे, 12 मध्ये 1 आपण ॲड केलं तर किती होणार 13 इंच, म्हणजे पूर्ण इंच उंची आपली 13 इंच झाली। शोल्डर 5.25 इंच आहे, बरोबर। शोल्डर 5.25 आहे, 5.25 शोल्डरमध्ये आपण किती ॲड करतो, हाफ इंच करतो स्टिचिंग मार्जिन ॲड, बरोबर। 5.25 अधिक हाफ बरोबर किती आला 5.25, बरोबर। 5.25 म्हणजे किती 5 इंच आणि पुढं किती रेश 7 रेश, ठीक आहे। पहा, त्याच्यानंतर मुंडा 5.25 इंच आहे आपले, बरोबर। त्याच्यानंतर आपण काय पाहणार आहोत, त्याच्यानंतर आपण शोल्डर पट्टी पाहणार आहोत। मुंड्यामध्ये आपण स्टिचिंग मार्जिन ॲड करायची नाही आहे। शोल्डर पट्टी आपली किती आहे 2.5 मध्ये शोल्डर पट्टी आहे, किती ॲड करायची मार्जिन अर्धा इंच, म्हणजे 2.5 अधिक अर्धा बरोबर 3 इंच। शोल्डर पट्टी आपली किती होती मग 3 इंच, बरोबर। 1/4 छाती, 1/4 छातीमध्ये किती आहे आपण 1/4 छाती किती आहे 34 साईडचा 1/4 किती येतोय 8.5 इंच, बरोबर। 8.5 इंच येतोय, मग 8.5 इंच येतोय 34 साईजचा, तर 8.5 मध्ये स्टिचिंग मार्जिन आपण 1.5 इंच ॲड केल्यानंतर किती होणार आहे आपलं 10 इंच होणार आहे, ठीक आहे। मग इथं लिहून घेते 10 इंच, ठीक आहे। जी आता आपण मेन काढली आहे स्टिचिंग मार्जिन सट्टा ती माप्यावर आपण कटिंग करायची आहे। तुम्हाला समजून देण्यासाठी मी तुम्हाला पूर्णपणे हे मापे लिहून देत आहे। पहा, 1/4 कंबर 7 + 1.5 इंच बरोबर किती होत आहे 8.5 म्हणजे 8.5 इंच बरोबर आपलं होत आहे। अशा पद्धतीने आपण हे सर्वपणे मार्किंग ॲड केलेलं आहे, स्टिचिंग मार्जिन वगैरे। आता ह्याच्यानुसार आपण काय करणार आहोत, आता 3 पीस प्रिन्स कट ब्लाउजचं आपण कटिंग करून दाखवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका, तुम्हाला सर्व काही व्यवस्थित पद्धतीने समजून येणार आहे, ठीक आहे। पहा, ह्याच्यानंतर आपण काय करूयात, आता ह्याच्यानंतर आपण व्यवस्थित पद्धतीने कटिंग करण्यासाठी आपण पेपर घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण पूर्णपणे त्याच्यावरती मार्किंग करून घेणार आहोत, त्याच्यानंतर कटिंग ही करणार आहोत, ठीक आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, टिप भरपूर तुम्हाला युजफुल ठरणार आहे। व्हिडिओ हा नवीन पद्धतीचा कटिंग आहे हा, त्याच्यामुळे तुम्ही अजिबात हा व्हिडिओ स्किप करू नका, ठीक आहे। पहा, अशा पद्धतीने आपण एक पेपर घ्यायचा आहे, तो मध्यंतरी काय करायचा आहे आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे दुहेरी आपल्याला कापड टाकून घ्यायचं आहे किंवा पेपर टाकून घ्यायचा आहे। आपण पेपर कटिंगवरती कशा पद्धतीने माप घ्यायचं आहे, मार्किंग करायचे आहे ते तुम्हाला सांगत आहे, लक्षात द्या। आपण ह्याचे पेपर कटिंगवरती मार्किंग हे करणार आहोत, ठीक आहे। याच्यानंतर आपण कापडावरती पण मार्किंग कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा आपण सांगणार आहोत, शिकणार आहोत। त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला फॉलो करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की आपल्या चॅनलला करा आणि लाईक शेअर नक्की करा। पहा, इथं काय करायचं आहे, सरळ काय करायचं आहे तर टेप ठेवून घ्यायचा आहे आपण व्यवस्थित पद्धतीने, आणि आपली पूर्ण उंची टाकायची। आता मेन पूर्ण उंची आपली किती आहे 13 इंच, बरोबर। स्टिचिंग मार्जिन ॲड करून झाल्याच्या नंतर किती येते 13 इंच, तर 13 घेतलं तर इथून सरळ टेप ठेवायचा आहे आडवा, आणि इथं सुद्धा 13 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे, बरोबर। आता हे दोन्ही पॉईंट काय करायचं आहे आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत, ठीक आहे। हे दोन्ही पॉईंट जॉईंट करून पूर्णपणे घेतल्याच्या नंतर आता आपल्याला पुढची मार्किंग करून घ्यायची आहे। सर्वात प्रथम उंची टाकायची आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर शोल्डर घ्यायची आहे। शोल्डर पूर्णपणे आपण इथं शोल्डर टाकणार आहोत। हाफ आपली शोल्डर किती आली आपली हाफ शर्ट 5.25 इंच आहे, बरोबर। 5.25 मध्ये काय केलं आहे 5.25
अर्धा इंच आपण ॲड केलेला आहे. तर 1.25 शोल्डर आपण घेतली आहे. 1.25 शोल्डर का घेतली आहे आपण 34 साईजसाठी, कारण आपला बॅक साईडचा जो गळा आहे ना तो डीप नाही आहे, थोडाच आहे. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे तिथं 1.25 शोल्डर घेतले आहे. तुमचा जर बॅक साईडचा गळा जर डीप असेल तर तुम्ही शोल्डर थोडीशी कमी घ्या, 5.5 पर्यंत शोल्डर तुम्ही घ्या. ठीक आहे. इथं मुंडा आपण टाकून घेतलेला आहे इथं. ठीक आहे. आपला इथं पुढचा फ्रंटचा गळा आपला डीप आहे, पाठीमागचा जास्त डीप नाही आहे, त्याच्यामुळे शोल्डर आपण इथं तेवढी घेतलेली आहे. पहा इथं आपण शोल्डर टाकल्यानंतर मुंडा टाकून घेतला आहे सरळ, आणि मुंड्याची रेष आपण टाकून आखून घेतलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला ह्याच्यावरती काय करायचं आहे, इथं ह्याच्यावरती आपल्याला 1/4 छातीचं माप टाकायचं असतं. लक्षात घ्या, 1/4 छातीचं माप आपण अशा पद्धतीने टेप ठेवून आपल्याला मुंड्यापासून पुढे घ्यायचं असतं. 1/4 34 छातीसाठी 1/4 आपला किती आलेला आहे, तर 34 छातीसाठी 1/4 छाती आपली 8.5 इंच येत आहे. तर 8.5 इंचावरती आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, 8.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आहे. इथं आपण रेष आखून घेऊया पूर्ण आडवी. पहा हा पॉईंट आपला 1/4 छातीचा आहे मेन. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन ॲड करायची असते. ठीक आहे. पुढं अशा पद्धतीने स्टिचिंग मार्जिन आपण 1.5 इंच ॲड केलेली आहे. पहा ही रेष बरोबर ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला जोडून घ्यायची आहे. ठीक आहे. ह्याच्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, ह्याच्यानंतर आपल्याला कमरेचं सुद्धा माप टाकायचं असतं. ठीक आहे. आपण आता मुंड्याचा आकार देऊया. ठीक आहे. अशा पद्धतीने ते तिरका ठेवायचा आहे आणि मुंड्याचं माप आपल्याला इथं टाकून द्यायचं आहे. ठीक आहे. बॅक पार्टच्या मुंड्यासाठी 1.5 इंच आणि फ्रंट पार्टच्या मुंड्यासाठी 1 इंच अशा पद्धतीने मार्किंग इथं करून घ्यायची असते. ठीक आहे. ह्याच्यानंतर मुंड्यामध्ये सुद्धा आपण कशा पद्धतीने व्यवस्थित चेंजेस करणार आहोत, कशा पद्धतीने कोणकोणत्या वेळेस कोणकोणत्या परिस्थितीमध्ये, तर ते आपण पुढे ते सुद्धा आपण सर्व काही स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. ठीक आहे. पहा हे दोन्हीचा मिडल पॉईंट काढायचा आहे नेहमीप्रमाणे, आणि इथं आता मुंड्याचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे. ह्याच्या आपण काय करणार आहोत, बॅक पार्टची कटिंग बरोबर डायग्राम काढून घेणार आहोत, बॅक पार्टची कटिंग. ठीक आहे. कशा पद्धतीने ते, त्याच्यानंतर फ्रंट पार्टची पाहणार आहोत. पहा इथं बॅक पार्टचा मुंडा आपला अशा पद्धतीने इथं रेडी झालेला आहे. लक्षात घ्या. आता काय करायचं आहे, ह्याच्यानंतर आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. कमरेचं माप टाकून घेतल्यानंतर पूर्णपणे आपला बॅक पार्ट रेडी होत आहे. पहा इथं 1/4 कंबर किती आहे आपली 7 इंच, तर 7 इंच 1/4 कंबर टाकायची आहे. कंबर नंतर 1 इंच आपले बॅक टक्ससाठी आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं असतं. मग 7 मध्ये आणखी 1 इंचचा पॉईंट घ्यायचा आहे बॅक टक्स टाकण्यासाठी. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, पुढं आपल्याला 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन आपल्याला ॲड करायची असते. लक्षात घ्या, 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन ॲड करून आपल्याला ती पूर्ण लाईन पूर्ण ड्रॉ करून घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने. आता काय करायचं आहे आपल्याला, बरोबर हे आपण 1 इंच बॅक टक्ससाठी घेतलं आणि 1.5 इंच स्टिचिंग मार्जिनसाठी. आता आपल्याला हे दोन्ही पार्ट आपल्याला जॉईन करून घ्यायचे असतात. ठीक आहे. दोन्ही पार्ट जॉईन करून घेतल्यानंतर हे काय झालं आपलं, हे पूर्ण आपलं बॅक पार्ट झाला. ठीक आहे. आपल्या ब्लाऊजचा बॅक पार्ट झाला, म्हणजे बॅक पार्टची कटिंग झाली. आता ह्याच्यावरतीच आपण फ्रंट पार्टची कटिंग कशा पद्धतीने करायची आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही कटिंग करताना सेपरेट कटिंग करा. ठीक आहे. ह्याच्यावरती मी तुम्हाला फ्रंट पार्ट कशा पद्धतीने चेंजेस करायचे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. पहा हे दोन्ही अटॅच करून घेते पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने. तुम्हाला आणखी काय काय हवं आहे, कोणकोणते व्हिडिओ हवा आहे, तुम्हाला अजून काय काय तुमचे डाऊट्स आहेत ते तुम्ही सांगा. त्याच्यावरती मी स्पेशल व्हिडिओ नक्की बनवेल. ठीक आहे. आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट हा पूर्णपणे रेडी झालेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण बॅक पार्ट काढून घ्या. ठीक आहे. आता ह्याच्यावरतीच मी फ्रंट पार्टचा तुम्हाला कशा पद्धतीने ॲडजस्ट करून किंवा कशा पद्धतीने कटिंग करायची आहे, ड्रॉ करायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, हा पहा हा बरोबर आपला काय आहे फ्रंट मुंडा आहे. बरोबर. आता हा पाठीमागच्या ह्याला कटिंग करताना तुमच्या लक्षात यावं म्हणून मी तिथं एकदम असं खुली करून घेतली आहे, म्हणजे तुम्हाला समजून यावं की बाबा तो मुंडा बॅक पार्टचा आहे म्हणून. ठीक आहे. कटिंग करताना म्हणून पहा अशा पद्धतीने आपण फ्रंट पार्टचा मुंडा आपला काय केला आहे, आपण इथं ड्रॉ करून घेतला आहे. लक्षात घ्या, फ्रंटचा मुंडा आपण ड्रॉ केलेला आहे 1 इंचावरती. त्याच्यानंतर पुढे काय करायचं आहे, पहा पुढं आता आपल्याला काय करायचं आहे, इथून इथं क्रॉसपट्टीचं माप आपल्याला टाकून घ्यायचं असतं. ठीक आहे. क्रॉसपट्टीचं माप आपल्याला टाकून घ्यायचं आहे, म्हणजे 3.5 इंच बरोबर इथून इथं वरती पॉईंट घ्यायचा आहे 3.5 इंच, आणि इकडे आपल्याला किती घ्यायचं आहे 2.5 इंचाचा आपल्याला इकडे पॉईंट घ्यायचा आहे. ठीक आहे. 2.5 इंचाचा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे, इथं पॉईंट द्यायचा आहे 2.5 इंचाचा, आणि बरोबर इथं सरळ टेप ठेवून आपल्याला उभी रेष आखून घ्यायची आहे. अशा पद्धतीने रुबा टेप ठेवून रेषा आखून घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला, बरोबर इथून इथं काय करायचं आहे, पॉईंट इथून इथं 3.5 इंचाचा घ्यायचा असतो. त्या अगोदर रेष आखून घ्यायची, क्रॉसपट्टी काढून घ्यायची, त्याच्यानंतर तो पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने रेष आखून घ्या आणि बरोबर 3.5 इंचाचा जो पॉईंट आपला आहे ना त्याला तो अटॅच करा. ठीक आहे. हाफ करून थोडा अटॅच करून घ्या. अशा पद्धतीने जॉईंट करून घ्या आणि बरोबर हा अटॅच करून घ्या. ठीक आहे. नंतर ह्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, 3.5 इंचाचा पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचा आहे. लक्षात घ्या.
त्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. आपण स्टेप बाय स्टेप सर्व काय आपण इथं मापे टाकून घ्यायची आहे. आता इथपर्यंत झालं आपलं हे बेसिकली ही मापे. आता इथून इथं आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर पट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे. शोल्डर पट्टीचं माप आपलं किती आहे बरोबर, ती शोल्डर पट्टीचं माप आपल्या बरोबर 3 इंच आहे. तर 3 इंचाचा आपल्याला शोल्डर पट्टी आपल्याला टाकून घ्यायची आहे बरोबर. शोल्डर पट्टीचं माप 3 इंचावर टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं फ्रंट गळ्याचं आपल्याला माप टाकून घ्यायचं असतं. फ्रंट गळ्याचं माप आपल्याला इथं टाकून घेतल्याच्या नंतर काय आहे, फ्रंट गळा आपला फ्रंट गळा डीप आहे बरोबर ना, डीप आहे. आपण नवीन फॅशन टाईप आपण कटिंग शिकत आहोत, त्याच्यामुळे फ्रंट गळा डीपमधून आहे. फॅशनेबल ब्लाऊज आहे त्याच्यामुळे. तर व्ही गळा आकार आहे व्ही गळ्याचा, त्याच्यामुळे आपण इथं डीपमध्ये 8.5 इंच 8 इंचावरती 8 ते 8.5 इंचावरती पॉईंट घेऊन आपण इथं घेतलेला आहे. तुमचा जर गळा थोडा छोटा असेल 6 6.5 पर्यंत तुम्ही त्या पद्धतीने मार्किंग करून घेऊ शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने तिरका टेप ठेवा आणि गळ्याचा आकार घ्या. इथं पहा मी गळ्याचा आकार अशा पद्धतीने दिलेला आहे. पहा अशा पद्धतीने हे दोन्ही जॉईंट करून घ्यायचं आहे दोन्ही पॉईंट, आणि म्हणजे अशा पद्धतीने आपल्या व्ही आकार आपला इथं तयार होत आहे. ठीक आहे, हा पण आकार खूप छान खूप सुंदर दिसतो. जर तुमचा बॅक साईडला जर हुकलूक पट्टी असेल आणि फ्रंट साईडला जर पूर्ण बंदिस्त असेल, लॉक असेल, तर खूप असा फ्रंट साईडला हो व्ही आकार खूप छान वाटतो मस्तपैकी. ठीक आहे, स्टिच केल्यानंतर तुम्हाला समजून येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने 3.5 इंचावरती पॉईंट करीता आपण देऊन घ्यायचा आहे. 3.5 इंचावरती पॉईंट देऊन घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बरोबर. आता वरून आपल्याला काय करायचं आहे, ब्रशचा पॉईंट आपल्याला टाकून घ्यायचा आहे. इथून 34 साईडसाठी आपण 9.5 इंचाचा पॉईंट घेतलेला आहे. लक्षात घ्या, 9.5 इंचाचा पॉईंट आपण इथं घेतला. आता काय करायचं आहे बरोबर, आपल्याला हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, हा पॉईंट दोन्ही जॉईंट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. लक्षात घ्या, इथून इथं आपण रेष आखून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही पॉईंट जॉईंट करून घ्यायचे आहेत पट्टीने. आणि आपल्याला काय करायचं आहे, इथं मुंड्यापासून आपल्याला काय करायचं आहे, इथं व्यवस्थित पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याच्या अगोदर इथून इथं काय करायचं आहे आपल्याला बरोबर 1.5 इंचाचा माप म्हणजे 1.5 इंचाचा पॉईंट आपल्याला इथून इथे देऊन घ्यायचा आहे. लक्षात घ्या, 1.5 इंचाचा पॉईंट आपण इथून इथं नेहमी द्यायचा आहे. 1.5 इंचाचा पॉईंट दिल्याच्या नंतर आता पुढं पाहायचं आहे आपल्याला बरोबर. हा प्रिन्स कटचा आकार दिल्यानंतर त्या पॉईंटला आपल्याला जॉईंट करून घ्यायचा असतो. कशा पद्धतीने द्यायचा आहे ते पहा. इथं फ्रंट पुंडा आहे ना, फ्रंट पुंड्यापासून बरोबर अशा पद्धतीने शेप देऊन ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला आणायचा असतो. एकदम इझी आणि सिंपल मेथड तुम्हाला सांगत आहे. जास्त करून तुम्हाला मापे वगैरे घेऊन क्रॉस वगैरे घेऊन तुम्हाला मिडल पॉईंट काढून अशा पद्धतीने आकार देऊन घ्या. जर पॉईंट वगैरे काढून तुम्हाला जर ते कठीण होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने एकदम इझी असं सिंपल अशा पद्धतीने तुम्ही आकार हा शेप देऊन घेऊ शकता. तरी दिला तर हा शेप अशा पद्धतीने दिला तरी काही हरकत नाही. पहा अशा पद्धतीने आपल्या बरोबर हा प्रिन्स कटचा शेप आपला रेडी होत आहे. ठीक आहे, जास्त तामझाम नाही, काही नाही, जास्त मार्किंग नाही, मिडल पॉईंट नाही, काही नाही. अशा पद्धतीने शेप तुम्ही बरोबर देऊन घ्या. फक्त काही मापे आहेत ना ते लक्षात घ्या. ठीक आहे, इथून इथं आपण 3.5 इंचाचा टाकला, तिथून 1.5 इंचाचा पॉईंट घेतला आणि आता इथून इथं आपल्याला काय करायचं आहे बरोबर 1/4 आपल्याला कंबरचं माप इथं टाकायचं आहे. 1/4 कंबर आपली किती येत आहे, 1/4 कंबर आपली 7 इंच येत आहे. इथून जी माप आहे ना ते आपण पुढं जी आहे ना ती काय करायचं आहे आपण त्या अगोदर पहा. इथून इथं काय करायचं आहे आपल्याला खाली 1/2 इंच वाढवायचं आहे पूर्ण. म्हणजे बॅक पार्टपेक्षा फ्रंट पार्ट हा आपला 1/2 इंचानी मोठा असतो, म्हणजे वाढवून घ्यायचा असतो. लक्षात घ्या, आपण ह्या बॅक पार्टच्या बेसवरतीच आपण ही कटिंग करत आहोत. त्याच्यामुळे तुम्ही शिकण्यासाठी फक्त तुम्हाला सांगत आहे ॲटलिस्ट तुम्ही असं करू शकता. ठीक आहे, जर तुम्ही अदरवाईज कटिंग असे मेन कटिंग करताना तुम्ही सेपरेट फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट सेपरेट कटिंग करून घ्या. लक्षात घ्या, पहा अशा पद्धतीने आपण 1/2 इंच वाढून घेतला आहे. आता इथून इथं आपण 7 इंच बरोबर आपली 1/4 कंबर आहे ती 7 इंच आपल्याला 1/4 कंबरचा पॉईंट इथं देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि आता आपण इथून इथं 1.5 इंचाचा वाढवलं आहे ना बरोबर ना, 1.5 इंचाचा ते 1.5 इंचाचा आपण घेतलेला जे आहे ना ते आपलं कट होऊन जाणार आहे आणि दोन्ही जॉईंट करून होणार आहे. म्हणजे कट होऊन गेल्यानंतर 1.5 इंच आपल्या बरोबर तिथं माप कमी पडणार आहे बरोबर. म्हणून ते आता त्या पॉईंटपासून आपल्याला 1.5 इंच पुढे एक्स्ट्रा वाढवायचं असतं. लक्षात घ्या, मध्ये आपण 1.5 इंचाचा पॉईंट घेतला ना तो कट होऊन जाणार आहे, त्याच्यामुळे हा आपण 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा असतो. कारण कट केल्यानंतर तिथला का आपल्याला पार्ट कमी पडणार आहे, म्हणून 1.5 इंच पॉईंट घेतला. आता तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन आपल्याला ॲड करायचं असतं. लक्षात घ्या, बरोबर 1.5 इंच स्टिचिंग मार्जिनचा पॉईंट बरोबर तिथं येत आहे बरोबर. म्हणजे 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन जे आपण वर मुंड्या शेजारी घेतलं ना ते स्टिचिंग मार्जिन इथं घ्यायचं आहे, म्हणजे 1.5 इंच बरोबर. आता इथं 1/4 कंबर पहा, 1/4 कंबरचं पण माप किती आहे, 1/4 कंबर इथं पण माप टाकायचं आहे 7 इंच बरोबर. 7 इंच घेतलं बरोबर, 7 मध्ये 1.5 इंच ॲड करायचं आहे स्टिचिंग मार्जिनसाठी. 1.5 इंच ॲड केलं स्टिचिंग मार्जिनसाठी. आता पहा इथून इथपर्यंतच आपलं बरोबर हे मार्किंग होत आहे बरोबर. इथून इथं आपलं कटिंग होणार आहे, बाकीचं एक्स्ट्राचं माप आपलं राहणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, कटिंग करताना हे आपलं लक्षात आणून द्यायचं आहे. ठीक आहे,
हे दोन्ही पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. म्हणजे घेऊन दाखवते तुम्हाला, म्हणजे समजेल बाबा इथून इथं आपल्याला पुढचं कट करायचं आहे. इथं क्रॉस करून दाखवते देते तुम्हाला. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपल्याला पुढचं सांगते मी तुम्हाला काय करायचं आहे ते लक्षात घ्या. डायरेक्ट तुम्ही पेपर कापडावरती कटिंग करा, अजिबात घेऊ नका. पेपर कटिंग करायची प्रॅक्टिस तुम्ही करा, त्याच्यानंतर तुम्ही कापडावरती कटिंग करा. कारण की पेपर कटिंग जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही कापडावर ट्राय करण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यामुळे आणि पेपर कटिंग वेगळी असते आणि कापडावर कटिंग करायची पद्धत वेगळी असते, ते पण आपण पुढे पाहणार आहोत. कापडावर कटिंग करताना डायरेक्ट आपल्याला मार्जिंग ॲड करायचं असतं. पेपर कटिंगवर डायरेक्ट आपल्याला मार्जिंग जास्त ॲड करायचं नसतं. ठीक आहे, आता ही पेपर कटिंग जेव्हा कापडावर ठेवून आपण कट करणार आहोत तेव्हा तिथं काय करायचं आहे आपल्याला, पाव इंच जे स्टिचिंग मार्जिंग ॲड आहे ना, पार्ट दोन्ही जॉईंट करायचं, तिथं आपल्याला वाढवून घ्यायचं असतं. ठीक आहे, ते पण आपण पुढे पाहणार आहोत. अशा पद्धतीने आपण पूर्णपणे हे कटिंग करून घेऊया. पहा तुम्ही कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कशा पद्धतीने एकदम छान असं कटिंग आपलं तयार झालेलं आहे ते शेवटपर्यंत नक्की पहा. ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्हाला समजला नसेल किंवा आणखी ह्याच्यात एकदा पेपर कटिंग पाहिजे असेल तुम्हाला तर कमेंट करून नक्की सांगा. आपण ह्याच्यावरती पुन्हा एकदा व्हिडिओ बनवूयात. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपण ही कटिंग केलेली आहे. 10 पॉईंट इथून तिथं कट करून घ्यायचा आहे. पहा इथं 1 ते 1.5 इंच आपलं एक्स्ट्रा कापड राहत आहे, ते बरोबर इथं जॉईंट केला ना मधला प्रिन्स कटचा इथला पॉईंट टक्स बरोबर ते 1.5 इंच तिथं मग आपलं जॉईंट होणार आहे, बरोबर मॅच होणार आहे. त्याच्यामुळे 1.5 इंच आपण पुढे एक्स्ट्रा आपलं राहिलेलं आहे. पहा इथं अशा पद्धतीने पार्ट कट करून घेऊया. आता इथं पहा आपण फ्रंट पार्ट कट करत आहोत, त्याच्यामुळे आपण पुढचा मुंडा कट करायचा आहे, पाठीमागचा कट करायचा नाही आहे, कारण ही फ्रंट पार्टची कटिंग आपण करत आहोत. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने फ्रंट मुंडा आपण इथं कट करून घेत आहोत. ह्याच्यानंतर गळ्याचा सुद्धा आकार आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, क्रॉस पट्टी पण कट करून घ्या. पूर्णपणे ओपन करून दाखवणार आहे मी शेवटी हे कशा पद्धतीने आपली कटिंग होत आहे ते. ठीक आहे, ह्याच्यानंतर अजून टिप्स तुम्हाला पुढे सांगत आहे, ते लक्ष देऊन समजून घ्या. पहा इथं आपण काय करायचं आहे, आता गळ्याचा पूर्णपणे शेप आपल्याला काय करायचा आहे, कट करून घ्यायचा आहे. गळ्याचा शेप सुद्धा आपल्याला इथं कट करून घ्यायचा असतं. अशा पद्धतीने कटिंग करून घ्या. ठीक आहे, आपले फ्री शिलाई क्लास, फ्री फॅशन डिझाईन कोर्स कोण पाहत आहे डेली ती कमेंट करून नक्की सांगा. आपण त्यांच्यासाठी पुन्हा एकदा न समजलेल्या गोष्टी रिपीट करणार आहोत. ठीक आहे, परफेक्ट कटोरी कशा पद्धतीने वाढवायची आहे त्याचा पण व्हिडिओ मी करणार आहे. कोणाकोणाला परफेक्ट कटोरी कटिंग करायला जमत नाही, कटोरी वाढवून कटिंग करायला जमत नाही, त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आपण त्याच्यावरती पण व्हिडिओ एक स्पेशल बनवणार आहोत. व्यवस्थित पद्धतीने कटोरी चपटी न येणे, व्यवस्थित पफ येणे, कटोरीला व्यवस्थित फुगीर येणे. ठीक आहे, त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत. कोणाकोणाला ते व्हिडिओची तो आवश्यकता आहे किंवा कोणाकोणाला कटोरीचा पफ व्यवस्थित जमत नाही, कटोरी व्यवस्थित वाढवायला जमत नाही, त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवूयात. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपला 3 पीस प्रिन्स कटचा ब्लाऊज आपला कटिंग झालेला आहे. हा पूर्णपणे आपण ओपन करून मी तुम्हाला दाखवते. आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा, शेअर करत जा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भरपूर पुढं सर्व काही फ्री फॅशन डिझाईन कोर्समध्ये एकदम ॲडव्हान्स लेवलमध्ये सुद्धा आपण डिझाईनमध्ये सर्व काही ब्लाऊज ड्रेस सर्व काही आपण शिकणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, सर्व काही ड्रेसचे डिझाईनसुद्धा आपण शिकणार आहोत. फ्रॉक, घागरा, वन पीस सर्व काही आपण शिकणार आहोत. ठीक आहे, ह्याच्यानंतर सर्व स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहोत. ड्रेसचे सुद्धा विविध प्रकार डिझाईन्स वगैरे आपण शिकणार आहोत. बॅक पार्टचे डिझाईनसुद्धा आपला हळूहळू सुरू होणार आहेत. लटकनचे प्रकारसुद्धा आपले सुरू होणार आहेत. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सेविंगच्या विविध टिप्स ट्रिक्ससुद्धा पाहिला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, आपला फ्री फॅशन डिझाईन कोर्स, फ्री शिलाई क्लास होतात, त्याच्यामुळे आपण डीपपासून स्टेप बाय स्टेप आपण सर्व काही चाललेलं होतं, जेणेकरून बिगनर लोकांसाठी सुद्धा आपले व्हिडिओ फायदेशीर ठरावे. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपलं पूर्णपणे आता हे कापडावरती ठेवून कटिंग करायची म्हणली तर आपण ह्याला वाढणार आहेत. क्रॉस पट्टीला सुद्धा पाव इंच वाढून घेणार आहोत, बरोबर. आणि हे मधला पार्ट आणि कडेचे पार्ट आहे त्याला सुद्धा आपण पाव इंच वाढवून घेणार आहोत, जॉईंट जिथं आपण करणार आहोत तिथे. ठीक आहे, त्याच्यामुळे
पुन्हा एकदा कापडावरती कशा पद्धतीने कटिंग ह्याची करायची आहे त्याचा आपण व्हिडिओ नक्की बनवणार आहोत, तर तो व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. आणि बाही कटिंग परफेक्ट पद्धतीने कोणत्याही साईजची बाही एकदम बिंदास पद्धतीने तुम्ही कटिंग करण्यासाठी मी कालचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेला आहे. तो पाहिला नसेल तर नक्की जाऊन पाहा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक नक्की देईल. हा बाहीचा आकार अशा पद्धतीने आपण कटिंग केला आहे परफेक्ट पद्धतीने. कोणत्याही साईजची बाही एकदम बिंदासपणे कटिंग करा, तुमची बाही कधीच कमी पडणार नाही किंवा बाहीला फुगासुद्धा येणार नाही आहे. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपण बाहीची कटिंग केलेली होती. ठीक आहे, ह्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन पहा, तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने आकार परफेक्ट अशा पद्धतीने तुम्हाला आकार द्यायला येणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ आजचा पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आपले व्हिडिओ शेवटपर्यंत कोण कोण पाहतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर द्या. मी त्यांचं नाव उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की स्पेशली घेणार आहे आपली व्हिडिओ पाहण्यासाठी. ठीक आहे, आणि सर्वांचे धन्यवाद करणार आहोत. तो